सर्वांना उद्बोधन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हिंदुत्ववादी आमदार माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, जोरदार टाळ्यांमध्ये हात वरी करून, सर्वांनी हात वरी करून एकदम जोरात जोरात भारत माता की। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या परळीच्या वैजनाथाला आपल्या सर्वांच्या वतीनं साष्टांग दंडवत घालतो। कंकालेश्वराच्या की माझ्या बीड जिल्ह्यामध्ये धर्माचं काम करणाऱ्या तरुण पोरांना प्रचंड शक्ती दे आणि त्यांच्या हातून खूप चांगलं धर्माचं काम व्हावं अशी प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणी करतो। खरं तर आता संग्राम बापू इतकं बोललेले आहेत आणि त्यांच्यानंतर मी काय बोलावं असा यक्ष प्रश्न माझ्या मनात पडला आहे। संग्राम बापू कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यापेक्षा ते राष्ट्रभक्त जास्त आहेत। माननीय मिलिंद एकपोटे साहेब, माननीय आशिष भैया दुसाने, माननीय संतोष पवार, माननीय गायत्री देवी ताई आणि तुम्ही सगळे, आम्ही आल्या आल्या खुर्च्या मोकळ्याच होत्या। संग्राम बापूंनी माझ्याकडे बघितलं, म्हटलं बीड मध्ये हिंदू सभा होतीये आणि थोड्या वेळानं लक्षात आलं की इथल्याही हिंदू तरुणांच्या मनामध्ये तोच राग आहे की ज्या प्रकारे जिहादी प्रवृत्ती इथं चुकीच्या पद्धतीनं काम करतायत त्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं हिंदू बांधव इथं एकत्रित आलेला आहे। आता अनेक विषय इथं झालेले आहेत आणि त्या विषयावरती मी आता परत रिपीट बोलणं हे काय मला योग्य वाटत नाही। परंतु जेव्हा आम्ही गेस्ट हाऊस वरती आलो तेव्हा मला पत्रकार मित्र भेटले आणि त्यांचा एकच प्रश्न होता की हिंदुत्ववादी सरकार आहे आणि मग तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज काय आहे। बऱ्याच विरोधकांचे पण हेच प्रश्न आहेत की सत्तेमधले आमदार आहे आणि तुम्ही मग रस्त्यावरती का उतरताय। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारचा नेता एकदम खमक्या आहे। सरकारचा प्रमुख नेता देवाभाऊ हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खंबीर आहेत आणि त्यांच्या कामातून आपल्या निदर्शनास आलाय की विशाळगडावरती जिहाद्यांनी केलेलं आक्रमण, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीच्या बाजूने केलेलं आक्रमण, त्याचं चालू असलेलं उदात्तीकरण हे देवाभाऊंच्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय। हे अख्ख्या महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाला माहित आहे। याच देवाभाऊंच्या सरकारनं देवाभाऊंच्या नेतृत्वात आणि हिंदुत्वासाठी काम करणारे आमचे सहकारी मित्र माननीय महेश दादा लांडगे यांच्या
भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 800 हेक्टरच्या वर सरकारी जमिनीमध्ये ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण केलं होतं ते जमीन दोस्त करून टाकलं. ही देशातली सर्वात मोठी कारवाई आहे देशातली. आणि म्हणून सरकारच्या पद्धतीनं काम करताय. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, गोहत्या बंदीचा कायदा आणला, परंतु तरी त्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता होती ते संग्राम बापूंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. बीडच्या आमच्या आजच्या मोर्चाची मागणी काय आहे? सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या 8-10 दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू आहे, प्रिंट मीडियामध्ये छापून येतो आहे. तो मुद्दा काय आहे? आणि मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवभाऊंच्याकडे पत्र देऊन मागणी केली आहे की बीडमध्ये जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे, जेलर आहे. आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले बरोबर काय? पिक्चर मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात, ते आपण पिक्चर मध्ये बघितले. पण ही अवलाद त्याच्या पुढची आहे. ह्या अवलादीला नोकरी लागली आहे. काय काम आहे याचं? कैद्यांची काळजी घेणं, कैद्यांनी पळून जाऊ नये, त्यांची व्यवस्था बघणं. परंतु हा करतोय काय? हा तिथं धर्मांतरणाचं रॅकेट चालवतोय. महाराष्ट्रामधले जे बोलतात की भाजपवाले हिंदू मुसलमान करतात, महाराष्ट्रातले अनेक विचारवंत तज्ञ तथाकथित, मी त्यांना तज्ञ मानत नाही, त्यांना घरात बायका जेवायला देत नाहीत, परंतु ते टीव्हीवरती असे सल्ले देत राहतात. असं का गेलो, तसं का केलं, ते पादऱ्यांना गोपीचंद पडळकर असं का बोलला, बरोबर ना? त्यांना मला सवाल करायचा आहे की बीडच्या जेल मधला हा पेट्रस गायकवाड आल्या आल्या त्यानं काय केलं? आल्या आल्या तुरुंगाच्या मेन एंट्रीचं गेट आहे तिथे एका झाडावरच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक फोटो होता. या भडव्यानं आल्या आल्या तो फोटो काढला. काय धाडस आहे बघा. म्हणजे हिंदू झोपला नाही, हिंदू अर्ध मेलाय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हा अधिकारी काढतोय. एवढ्यावर थांबत नाही तो. पुढे जाऊन महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून जिथं त्यांचा साहित्य ठेवलंय, म्हणजे टाकाऊ साहित्य, त्या खोलीमध्ये नेऊन ठेवतोय. तुरुंगाच्या एंट्रीला बायबल मधले स्लोगन असे 9 फोटो लावतोय एंट्रीमध्ये. जेलमध्ये गेल्या 25-30 वर्षांपासून, अरे आमचा महाराष्ट्र ही वारकऱ्यांची परंपरा असणारा महाराष्ट्र आहे. अखंड जगामध्ये अशी कुठं वारी निघत नाही. आळंदीहून पंढरपूरला जगातल्या लोकांना प्रश्न पडलाय, अरे निमंत्रण नाही, पत्रिका नाही, लाखो लोक वारीमध्ये येत आहेत. अशा वारकऱ्यांचं कीर्तन आणि भजन जेलमध्ये गेल्या 25 वर्षापासून सुरू होतं. या हरामखोरानं ते कीर्तन आणि बंद केलाय, भजन बंद केलाय. मागच्या महिन्यामध्ये गणपती होता. अनेक वर्षांपासून गणपती जेलमध्ये कैदी बसवतात. हा म्हटला की इथं गणपती बसवायचा नाही,
जेव्हा कैदी उपोषणाला बसले, ते आंदोलन करायच्या तयारीमध्ये आले, तेव्हा मग यांना गणपती बसवायला शेवटच्या दिवशी परवानगी दिली आणि तिथं म्हणे वाद्य वाजवायचं नाही. मला त्या तथाकथित विचारवंतांना बीडमधून प्रश्न विचारायचा आहे, मग याला काय म्हणायचं? हे या पेट्रोलचं काम आहे का? ह्याची जबाबदारी आहे का? याच्या पुढे जाऊन तो कैद्याला म्हणतोय 1 लाख देतो, 2 लाख देतो, तुम्ही धर्मांतरण करा. त्यातली 2 नावं आहेत, अमोल भवळे, महेश भवळे. यांना त्यांनी 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपयाचं आमिष देऊन त्यांनी तक्रार पण दिलेली आहे. मग याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे तुम्ही सांगा. करायला पाहिजे की नाही केली पाहिजे? आवाज येऊ द्या. करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढतोय, काय केलं पाहिजे याला सांगा. हा, हे मुसलमान दिसून येत आहेत, पण हे स्वीट पॉइझन आहे. स्वीट पॉइझन कळतच नाही. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही तुमचा आजार बरा करतो, आम्ही तुम्हाला मदत करतो, आणि मग तुम्ही आमच्याकडे या, आमचा देव श्रेष्ठ आहे, आमच्या देवाला शिव्या देतात, तुडवतात. हे कसं काय चालेल? या गायकांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. परत तो आगडला. आता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथं आणून लावलाय, बाबासाहेबांचा फोटो आणून लावलाय, महात्मा गांधींचा फोटो आणून लावलाय. ते जे 9 फोटो होते ते काढून गायब केलेत. ते काढले कुणी, त्याची पण नावं माझ्याकडे आहेत. ते कुणी काढले फोटो? स्वप्नील पारडे नावाचा पोलीस शिपाई आहे, त्यानं ते सगळे फोटो काढून टाकले. म्हणजे यानं फोन केला, त्या बिचाऱ्याची काही चूक नाही. नंतर महाराजांचा फोटो वहीद खान नावाचा आहे, त्यानं तिथं आणून लावला. एक पादरी येतो तिथं, संजय गायकवाड नावाचा, आणि तो दर 3-4 दिवसानं जेलमध्ये येतो, 3-3 तास बसतो. अरे आपला कायदा आहे, जेलमध्ये कुणालाही जाता येत नाही. या पेट्रोलचा बाप जोसेफ जरी आला तरी कायद्यानं त्याला एंट्री तिथं द्यायची नाही. मग सुनील गायकवाड पादरी 3-3 तास तिथं येतोय आणि हे धर्मांतरणाचं षडयंत्र करतायत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केली, त्याच्यावरती कारवाई होईल. त्याला बडतर्फ केला पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. हा 302 मधला आरोपी आहे. तिकडे जेव्हा खानदेशात जेलर होता तेव्हा त्याने एका कायद्याचा तिथं मर्डर केलेला आहे. आणि याला एक उपमहानिरीक्षक लेवलचा अधिकारी आहे देसाई नावाचा, तो त्याला पाठीशी घालतो आणि म्हणून हा मस्ती करतो, हे माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही, याची भाषा आहे. इकडे मोदी साहेबांनी आदेश दिलाय आपल्याला, 1 पेड़ मां के नाम. त्यानं 3 ट्रक झाडं तोडून टाकली. मी चॅनलवरती त्या बातम्या बघितल्या. पण जिल्हाधिकाऱ्यांना हे दिसलं नाही का की एका तुरुंगामधला तुरुंगाधिकारी 3 ट्रक झाडं तोडतोय आणि तो म्हणतोय माझं काही वाकडं कुणी करू शकत नाही. तर ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याच्याला बडतर्फ करून टाकला पाहिजे. आणि हे तुम्हाला मला कळायला पाहिजे की धर्मांतरण कसं चालतं. लोक मग धर्मांतरण चालत नाही, हे भाजपवाल्यांना उगाच खुजले, हे काहीतरी करतात. हे काय मी सांगितलं नाही, त्या लोकांची तुम्ही माहिती घ्या. ही लोकांनी माझ्याकडे माहिती पोच केली आहे. मी पेपर मधल्या विषय वाचले, मी टीव्हीवरती बातम्या आल्या त्या सर्च केल्या, त्या सगळ्या बघितल्या. आणि म्हणून हे तुमच्या निदर्शनास असावं, हे धर्मांतरण करणारे जे पाद्री आहेत म्हणजे हे अतिशय डेंजर लोक आहेत. गरीब लोकांच्याकडे जातात, तुम्हाला मदत करतो, धान्य देतो, तांदळाचं पोतं देतो, गव्हाचं पोतं देतो, तुमच्या पोरांना शाळेसाठी दप्तर देतो, त्याला वह्या घेऊन देतो, त्याला पुस्तकं घेऊन देतो. आणि मग तुमच्या घरात कोण आजार आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आपल्या लोकांना वाटायला बरं झालं यांचं काय आपलं पावणार आहे काय नाही, येऊन प्रार्थना करतो म्हणतोय. किडनी एक नसली तुम्हाला 2 किडन्या देतो म्हणतोय, तुमचा हार्ट अटॅक आला मी तुम्हाला दुरुस्त करतो म्हणतोय. असं करतोय मग आपली लोक भावनिक होतात आणि मग परत ते हळूच पिल्लू बाहेर काढतंय. तुमच्या देवाचा काय उपयोग नाही, आमचा तो देव आहे तो एकदम सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग आपल्या देवाला शिव्या द्यायच्या, तुडवायचं, नदीत नेऊन टाकायचं, असले उद्योग सुरू आहेत.
तर हे असले उद्योग आपण खपून घेणार का सांगा? घेणार का? धर्मांतरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे, ते आणून पाडणार की नाही पाडणार? असे धर्मांतरण करणारे गावात आले तर तुम्ही काय करणार? मी म्हणत नाही बरं का, हे म्हणते तुम्ही काय करणार? त्याचा सत्कार करणार की काय करणार? अरे खेडेगावात यायला लागले हे, तिथं चर्च नाही, तिथं मस्जिद नाही, मग तुमचं आमच्या गावात काम काय आहे? तुमचा पाहुणा नाही, तुमचा मेहुणा नाही, तुमचं लग्न ठरवायला आला नाही, मग तुम्ही आमच्या गावात त्यासाठी येत आहे? तर या सगळ्या लोकांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. जे कलेक्टर इथं आहेत त्यांना मला काही बीड शहरातल्या गोष्टी निदर्शनास त्यांच्या आणून द्यायच्या आहेत की बीड शहरामध्ये जे अतिक्रमण आहेत, अहिल्यानगर रोडवर हे रस्त्यावरती मधोमध थडगा बांधलाय, कुणाचं आहे? हे पहिलं काढून टाका. पाडलं पाहिजे की नाही पाडलं पाहिजे? परत म्हणतात गोपीचंद पडळकर काहीतरी भडकाव. आता हे रस्त्यात मध्ये अरे काही काय गटोळ पुरलंय का इथं? हे पहिलं काढून टाकलं पाहिजे. आता हे बघा, नदीत अतिक्रमण केलंय, बघा फोटो. चायला जणू काही एनए प्लॉट ह्यानं खरेदी केलाय 30 लाखाचा, त्यात कार्यालय बांधलंय आणि हॉस्पिटल बांधलंय. पाडलं पाहिजे की नाही पाडलं पाहिजे? नदी पात्रामध्ये मी आता देणार आहे पत्रकार मित्रांना आणि कलेक्टरकडे पण तुम्ही सकाळी पोहोच करा. हे तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही. सरकारच्या जागेमध्ये जेवढी या मुसलमानांची आणि या ख्रिश्चन मास्टरांची अतिक्रमण आहेत ती बुलडोजर घालून उद्ध्वस्त केली पाहिजेत. मारुती मंदिर, आमचा हनुमान आणि त्याच्या पुढे मटणाचे शॉप चालतंय काय? पोलीस आणि गदा या मटन शॉप वाल्याच्या डोक्यात घाला हनुमानाची, त्याला हाकलून द्या. आमच्या देवाची विटंबना चालणार नाही. या असला खपून आम्ही बीड शहरामध्ये घेणार नाही. एक ना अनेक विषय. बशीरगंज रोडला योगा अतिक्रमण सरकारी जागेत, सरकारी जागेतली अतिक्रमण, स्लॅब टाकलेत, प्लास्टर केलेत, कलर मारलेत. हे सगळे हटवले पाहिजेत माननीय कलेक्टरांनी, नाहीतर आम्ही सभा करून गेलो परत काय नाही. मी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हे सगळे प्रश्न मांडून त्याचं उत्तर घेणार आणि जर कारवाई नाही झाली तर त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी मागणी करणार. आता हे बघा, अहिल्यानगर रोडचं नॅशनल हायवेचं काम बंद आहे. नॅशनल हायवेचं काम बंद आहे का? वाटेमध्ये अतिक्रमण केलं या जीआयडीने. बघितलं ना तुम्ही? जाता का नाही या रोडला? मी फोटो दाखवतो, ते दिसतंय का तुम्हाला? हे काढलं पाहिजे की नाही काढलं पाहिजे? बालाजी मंदिराच्या समोर अतिक्रमण केलंय, केलं की नाही बॉस? अरे हे तुमच्या मशिदीजवळ केलं तर चाललं असतं का रे? परत म्हणताय तुम्ही आम्ही वातावरण तप्त करतोय, आम्ही वातावरण पेटवतोय. माननीय कलेक्टर महोदयांनी ही सगळी अतिक्रमणं देवाभाऊचा बुलडोजर फिरवून उद्ध्वस्त केली पाहिजेत. ही आजच्या आमच्या हिंदू सभेची मागणी आहे. बीड शहरामध्ये तेलगाव नाका, नाळवंडी नाका परिसरामध्ये आदित्य शिक्षण संस्थेचं शिक्षण संकुल आहे आणि तिथं आमच्या हिंदू मुलींना हे पोरं त्रास देत आहेत. त्यांना जाळ्यात पाडतायत, प्रेमाच्या फसव्या, लव जिहादची प्रकरणं होत आहेत. तिथं एक पोलीस चौकी झाली पाहिजे, ही आमच्या हिंदू सभेची मागणी माननीय SP बीड यांच्याकडे आहे. आणि ज्या शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पुरुषाला, युवकाला एंट्री देता कामा नये. आणि ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरचं साल्ट पोलिसांनी काढलं पाहिजे.
उद्या चेक करा ना, कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसताय, त्या गाड्यावरची जेवढी पोरं आहेत त्यांना ठोकून काढा. जीन्स एकाची मागून आणून घातलेली असते, बूट एकाचा घातलेला असतो, गाडी एकाची आणलेली असते. खरं आहे, मी खोटं सांगत नाही. आणि फेसबुकला असा फोटो टाकते बुलेटवर पाय ठेवून. आणि त्या आपल्या पोरींना पण माझी विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, हे इतकं मोठं षडयंत्र आहे, नीट समजून घ्या. नहीं, हमारा भाभी का बेटा बहुत अच्छा है, बहुत अच्छा बोलता है, वो ऐसा नहीं है, ये हिंदू लोग जो काम करते हैं वो ऐसे ही बोलते हैं, ऐसा कुछ नहीं है. तुम्ही बघा, जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील, त्यांना समजावून सांगा, योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत, हे तुमच्यावरती अन्याय करतायत. श्री क्षेत्र मन्मथ स्वामी कपिलधार देवस्थान इथं जी आपली मंदिर आहेत, तिथं छेडछाडीचं प्रमाण वाढलंय. ते माननीय SP साहेबांनी या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक मधली कडक कारवाई करावी, हे आमचं या हिंदू सभेचं म्हणणं आहे. कंकालेश्वर येथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला पण या जिहाद्यांनी अतिक्रमण केलंय. मी सगळ्या ठिकाणी गेलो नाही, पण मी सगळी माहिती घेऊन तुमच्या समोर बोलतोय. तुम्ही शहरातले लोक आहे, तुम्हाला हे सगळं गावातली काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती तुमच्याकडे आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे, कलेक्टर ऑफिसचं पण दाखवतो की कलेक्टर ऑफिसच्या बाजूला तर अतिक्रमण केलंय. कलेक्टर साहेबांनी उद्या बघावं जाऊन, तिथं जो पीर दर्गा आहे, अतिक्रमण आहे, ते सगळं काढून टाकलं पाहिजे. बालेपीर भागातील जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवलं पाहिजे. हे जे सगळे अतिक्रमण शहरातले आहेत आणि घरपट्टी पाणीपट्टी वसूल करा ना. काय नुसतं हिंदूंनीच घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची आणि तुम्ही दादागिरी करायची, हे चालणार नाही. नगरपालिकेच्या सीओनी ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्यांच्या सगळ्या घरपट्ट्या वसूल करा, नाहीतर कनेक्शन कट करून टाका. बरोबर की नाही? नाहीतर सगळं मालमत्ता करार आधी भरणार, पाणीपट्टी आम्ही भरणार आणि मग तिकडे गेलं का दादागिरी करणार. परवा काही अधिकारी तिथं अतिक्रमण काढायला गेले PWDचे, त्यांच्यावरती दादागिरी केली. त्या अधिकाऱ्यांनी 353 चा गुन्हा का नाही दाखल केला? करा ना या सगळ्या लोकांच्या वरती 353 चा गुन्हा दाखल आणि त्यांना जरा जेलची हवा खाऊ द्या. त्याशिवाय त्यांना इथलं कायद्याचं महत्व कळणार नाही. ही मागणी आपल्या या सगळ्या आज हिंदू सभेच्या माध्यमातून आम्ही बीड शहराकडे करतोय. संग्राम बापूंनी खूप सांगितलं भारी. परवा अहिल्यानगरला जी सभा झाली त्यामध्ये हे म्हणतात आम्ही अहमदनगर म्हणणार. अरे अहमदनगर कसं म्हणणार रे? कायद्याच्या देशामध्ये राहता तुम्ही. काय तिकडे इराणला, इराकला, पाकिस्तानला, तुर्कस्तानला तिकडे राहायला नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रात मध्ये राहता, तुम्ही भारतामध्ये राहता. कायद्यानं बदलून टाकलं. महाराष्ट्र सरकारने निर्णय केला अहमदनगर चालणार नाही, अहिल्यानगर. औरंगाबाद चालणार नाही, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबाद चालणार नाही, धाराशिव. इस्लामपूर चालणार नाही, ईश्वरपूर. कायद्यानं तुमच्या उद्या कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहायची वेळ येईल. तुम्ही असल्या मस्तीमध्ये जाऊ नका. तुम्ही ते भाषणात बोलला तिथपर्यंत ठीक आहे. उद्या तुमचा पोरगा जन्माला आला, त्याच्या जन्माच्या दाखल्यावर अहिल्यानगर, त्याच्या जन्माच्या दाखल्यावरती धर्मवीर छत्रपती संभाजीनगर, त्याच्या दाखल्यावरती येणार धाराशिव, त्याच्या दाखल्यावरती येणार ईश्वरपूर. उद्या तुम्ही 1 कोटीचा जरी प्लॉट घेतला, अहमदनगर लिहिता येणार नाही, अहिल्यानगर लिहावं लागणार. प्रॉपर्टी कार्डवर अहिल्यानगर, कबरीवर त्याचं कबरी थडग्यावर पण लिहावं लागणार. ही नावं पुसली पाहिजेत की नाही सांगा? मुघलांचं, निजामांचं, औरंगजेबाचं, अफजल्याचं, शाहिस्तेखानाचं अशी जिथं जिथं नाव आहेत ती पुसली पाहिजेत की नाही पुसली पाहिजेत? हात वर करून सांगा, पुसली पाहिजेत का? आणि म्हणून मी आज मागणी करतोय, बीड जिल्ह्यामध्ये धारूरला जहांगीर मोवा नावाचं गाव आहे. अरे कुठला जहांगीर? इथं चालेल का?
चालेल का? नाव बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे? हे बघा, बीड तालुक्यामध्ये, शहर बीड तालुक्यामध्ये शहाजहानपूर लोणी नावाचं गाव आहे का नाही? दगडी शहाजहानपूर, लिंबा शहाजहानपूर, उमरद औरंगपूर, उमरद जहांगीर, बीड जवळची नाव माहित आहेत की नाही? अरे मग काय मुके आहे का काय तुम्ही? हा, माजलगाव तालुक्यामध्ये शहाजहानपूर, आष्टीमध्ये औरंगपूर, केज मध्ये औरंगपूर, गेवराईमध्ये औरंगपूर जवळ का, औरंगपूर कुकडा, शहाजहानपूर दोन आहेत गेवराई तालुक्यामध्ये. परळीमध्ये एक औरंगपूर आहे, शिरूर कासारमध्ये एक औरंगपूर आहे. नावं बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत? आज सगळे हात वर करून सांगा, बीड जिल्ह्यामध्ये जेवढी मोगलांच्या वारसांच्या नावानं गाव आहेत त्या सगळ्या गावांची नावं बदलली पाहिजेत का? हात वर करून सांगा, बदलली पाहिजेत का? मीडियावाले मित्र माझे जरा शूटिंग करून या सगळ्या जिल्ह्याला सांगा, सगळी नावं बदलली पाहिजेत का? तर या गावातल्या लोकांना माझं आव्हान आहे, तुमचं नेमकं मूळ नाव काय होतं ते आमच्याकडे कळवा. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देतो आणि एका दणक्यात सगळी नावं बदलून टाकू. तुम्हाला माहित आहे ना, मी रायगडवरती गेलो होतो आपल्या अधिवेशन काळाच्या अगोदर, आणि तेव्हा तिथं आमच्या रायगडचं ग्रामपंचायत म्हणजे जो रायगड किल्ला आहे तो छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत होता. छत्र निजामपूर, और कुठं आला निजाम तिकडं? महाराजांच्या रायगड किल्ल्याकडं. ही षडयंत्र कशी आहेत बघा, जुन्यापासून चालू आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला गाडलं, त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवला आणि त्या किल्ल्याच्या ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर. मी गेलतो तिथं 28 तारखेला, 29 तारखेला मी तिथं होतो, 30 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवभावना भेटलो आणि 18 तारखेला नाव बदलून टाकलं. किती दिवसात? 18 दिवसात नाव बदलले. असं कुठं झालंय का तुम्ही सांगा? म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. नाहीतर 20-20, 30-30 वर्ष मागणी करा, 30-30 वर्ष मागणी करा, नाव बदलतो, नाव बदलतो, नाव बदलतो. असं नाही. अहमदनगरचं नाव बदला, एकच मागणी केली आणि एका वर्षाच्या आतमध्ये कारवाई झाली. रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, पोस्टाचं नाव बदललं, महानगरपालिकेचं नाव बदललं, शहराचं नाव बदललं, जिल्ह्याचं नाव बदललं, आणि आता हे बडवे म्हणतात ना आम्ही अहमदनगरच म्हणणार. ती बारकी पोरं रडत आहेत का? आई जवळ असताना नाही मला चॉकलेटच पाहिजे, आई मला चॉकलेटच पाहिजे. अरे ते काय असा प्रकार आहे काय? आणि तुमचं प्रेम कसं काय असू शकतं औरंगजेबावरती? अरे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही या हिंदुस्थानामध्ये राहता, मग तुम्ही औरंगजेब तुम्हाला पाहिजे. तुमच्या पोराचं नाव ठेवा की रे औरंगजेब? आहे का कोणाचं नाव? आहे का? नाही ठेवत. अफजल खान नाव ठेवतात का? ठेवा की. शाहिस्ते खान नाव ठेवा की. नावं ठेवायला यांना नको वाटतंय, पण आत्मप्रेम आहे त्यांचं, आत्मप्रेम उपाळून जातं. हे चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या औलादींना काढलेला आहे. आता जर तुम्ही कुणी अशा पद्धतीची वळवळ कराल तर तुम्हाला सुद्धा खड्ड्यात गांडून आम्ही त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवू. ही भूमिका आपल्या सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे. हे सगळं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न हे सगळे करतायत. आपल्या एक मला वाटतंय अंबेजोगाईची एक करोडपती घराण्यातली मुलगी पुण्यामध्ये एका अशा जिहाद्याच्या कंपनीत कामाला होती. त्याचे लग्न 2-3 झाले होती, 10-12 त्याला पोरं होती, तरी सुद्धा त्यानं त्या मुलीला फसवलं मित्रांनो. परंतु ती वाघीण शानी निघाली, तिथून इकडं परत आली. काय काय मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली, ऐकत नाही. म्हणजे आईला ओळखत नाही, बापाला ओळखत नाही. मग पोलीस म्हणते 18 वर्ष पूर्ण झाली, मग आम्हाला तर तिच्या म्हणण्या. अरे 18 वर्ष पूर्ण झाली पण कसं? हे चालणार नाही. आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतं रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुलगा होता, त्याच्यासोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली. झालं की नाही? तर काय त्यानं केलं होतं? काहीच नाही. व्हिडिओ पण आलाय, मी व्हिडिओ बघितला. बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर हिंदू पोरगा आहे.
नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं, मग भडव्यानो तुमच्या गांडीची सालटी काढली तर काय बिघडतं का रे? आणि हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव जिहाद नाही, लव जिहाद नाही. आणि मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये, इथं बीड मध्ये, आणि मग तुम्हाला चालत नाही का रे? आम्ही जर लव जिहादच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या बुडाला का आग लागते? आज आम्ही बोलतोय, उद्या तुमच्या घरापर्यंत हे येणार आहे. हे प्रकरण दिसतंय एवढं सोपं नाही मित्रांनो. तुम्ही लोकसभेचा निकाल बघितला, वोट जिहाद कसा होतो. लोकसभेमध्ये आपले जे माजी मंत्री होते आणि खासदार होते, मालेगाव मध्ये येऊपर्यंत 1,94,000 मतांनी पुढे होते. इकडे मिरवणूक चालली, 1,94,000 मतं एका मालेगाव मतदारसंघामध्ये ती वजा होऊन 4,000 मतांनी आपला खासदार पडतोय. आणि तुम्ही ना आम्ही काय करत बसलोय बघा. आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. काँग्रेसवाल्यांना वाटतोय हे आमचे वोटर आहेत, काँग्रेसवाल्यांना तुम्ही येडाय. हे तुमचे वोटर नाहीत. रंजन चौधरी नावाचा पश्चिम बंगाल मधला 5 वेळा खासदार होता, हिंदू खासदार, जो तिथं निवडून येत होता 5 वेळा. त्यानं कामही केली, सगळं केलं. परंतु आताच्या निवडणुकीमध्ये तो क्रिकेटर उभा केला टीएमसी न, आणि तो क्रिकेटर 80,000 मतांनी निवडून आला. म्हणजे हे मतदान कोणाला द्यायचं यांना कळतं. जोपर्यंत निवडून येण्याची क्षमता नाही तोपर्यंत ते असं भानगडीत करत नाही, ते काँग्रेसला मतं देतात. परंतु त्यांना जेव्हा कळतं आपला माणूस निवडून येतोय तेव्हा ते काँग्रेसला वाऱ्यावरती सोडून देतात. रंजन चौधरी 5 वेळचे खासदार पडले. याच्या पुढं खरं महत्वाचं आहे, 2 मुसलमान उमेदवार उभा होते आणि 11 हिंदू अपक्ष उभा होते. 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. बघा, 11 हिंदूंना 5 लाख मतं पडली. रंजन चौधरी काँग्रेसचा जरी असला तरी दगडापेक्षा वीट मऊ हिंदूच होता, तो 80,000 मतांनी पडला. 2 मुसलमान अपक्ष उभा होते, त्यांना फक्त 2,500 मतं पडली. किती? म्हणजे कसं मत करायचं हे सुद्धा आता शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. ते जर 11 उभे राहिले नसते हा 4 लाख मतांनी निवडून आला असता, पण त्यांना 5 लाख मतं पडली. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही सगळे बघा, आता तुमच्या निवडणुका येतील तेव्हा कशा पद्धतीनं मतं करायची, कशा पद्धतीनं लोकांना निवडून द्यायचं, हे सगळं तुम्ही विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. जर तुम्ही विचारपूर्वक हे केलं नाही तर येणारा काळ वाईट आहे. तुम्ही आता पूर्व भारतामध्ये बघा, हिंदूंची संख्या संपली. पूर्व भारतामध्ये तुम्ही तामिळनाडूत जावा, तुम्ही केरळात जावा, तुम्ही गोव्यात जावा, गावाच्या गावं ख्रिश्चन झाली. अरे ख्रिश्चन आले कुठनं? ख्रिश्चन काय इथले आहेत का? नाही, गावाच्या गाव. आता ह्याचं नाव बघा की, ह्याचं नाव काय म्हणतोय? पेट्रस जोसेफ गायकवाड. अरे गायकवाड कुठं आलं? पेट्रस नाव आहे, पेट्रस जोसेफ गायकवाड. अरे मग ती गायकवाड पण बदल की. आणि म्हणून आमचा सरकारकडे मागणं आहे, आणि सरकार आता धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणताय. तो कायदा असा असणार आहे की तुम्ही इकडं नोकरीतलं आरक्षण घेता, इकडं जोसेफ म्हणताय, तिकडं म्हणताय मी एससी आहे, इकडं पेट्रस म्हणतोय, तिकडं जाऊन म्हणताय मी एससी आहे. म्हणजे मला ऍडमिशन एससीत न द्या, मला नोकरी एससीत न द्या, आणि बाहेर आला का म्हणतोय मी ख्रिश्चन आहे, मी तुम्हाला मंत्र म्हणतो आणि तुमचा आजार बरा करतो. असं कसं चालेल रे? असं चालणार नाही. आणि म्हणून आता कायदा येतोय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, असे जे पेट्रस आहेत, जे जातीचा दाखला वापरून नोकरीला लागलेले आहेत, त्याचा जातीचा दाखला काढा, त्याचं नियुक्तीपत्र काढा आणि त्याचा पुरावा द्या की हा पूजा पाठ हिंदू धर्मा पद्धतीनं करत नाही, ह्याचं लग्न हिंदू धर्मा पद्धतीनं होत नाही, ह्याचं मेल्यावरती ह्याला पुरतोय, ह्याला जाळत नाही, ह्याचा जरी पुरावा दिला तर ह्याला नोकरीतून कायमचा काढून टाका, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाचा. असे जेवढे जेवढे तुमच्याकडे धर्मांतरित झालेले आहेत, मध्ये मुस्लिम असतील,
किंवा ख्रिश्चन असतील त्यांची यादी काढा आणि ती तुम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या, त्या सीओ साहेबांच्याकडे द्या, जिल्हा परिषदच्या किंवा अन्य कोण प्रमुख असतील तिथं तुम्ही त्याची माहिती द्या आणि तो सुप्रीम कोर्टाचा आदेश जोडून द्या, याला बडतर्फ करून टाकते. आणि म्हणून आम्ही मागे भूमिका घेतली की जर तुम्ही धर्मांतरण जबरदस्तीनं करण्यासाठी जर आमच्या गावात आला तर तुम्हाला आम्ही महालक्ष्मीचा प्रसाद देऊन पाठवल्याशिवाय माघारी राहणार नाही. आता महादेवीचा प्रसाद म्हणल्यावर काय तर वादग्रस्त विधान म्हणता येणार नाही का? म्हणता येईल हा, पण तो प्रसाद तुम्ही द्या. कसा द्यायचा तो तुम्हाला माहित आहे, तो दिला पाहिजे. अरे धर्मासाठी जगू आपण. काय एकच जगामध्ये काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणले होते फाळणी करताना 1940 ला त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, पार्टिशन ऑफ इंडिया. अगोदरच पुस्तक लिहिले. माणूस किती हुशार असेल बघा. त्यांनी सांगितलं होतं जर फाळणी करायची म्हणली तिकडचे हिंदू इकडे आणा, इकडचे मुसलमान तिकडे पाठवा. म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य आहे. त्यांना माहित होतं या भारतामध्ये जर शांतता ठेवायची असेल तर ह्यांची रेल्वे भरून तिकडे गेली पाहिजे आणि तिकडची आपली रेल्वे भरून इकडे आली पाहिजे. हे त्यांनी 1940 ला लिहिलं. 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालोय. आणि परत माझ्यावरती टीका, गोपीचंद पडळकरची जीभ घसरली. अरे पुस्तक वाचा की मी माझ्या अंगचं सांगत नाही, मी माझ्या मनाचं सांगत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातलं मी सांगतो. तरी पण गोपीचंदची जीभ घसरते. यार कुठं इथंच आहे की जीभ कुठं घसरते? अरे त्यांचं जर आज ऐकलं असतं महामानव बाबासाहेबांचं तर आज आम्हाला हिंदू मोर्चा काढायची गरजच पडली नसती मित्रांनो. गोरक्षक व्हायची गरज पडली नसती. इथं कोण नसतं. तर काश्मीर मधली परिस्थिती बघा. 100 वर्षापूर्वी एक पण मुसलमान तिथं नव्हता. आज तिथं हिंदू शोधायची वेळ आली आहे. एवढे अन्याय, एवढे अत्याचार, एवढं धर्मांतरण झालंय. आणि जे काश्मीरमध्ये झालं ते आज तुमच्या गावागावात सुरू आहे. आज तुम्ही डोळे झाकले, तुम्ही एकमेकांमध्ये फाडताय, एकमेकाच्या कपडे काढताय, परंतु वेळ गेली नाही अजून. लक्षामध्ये ठेवा हिंदूनो, जागे व्हा. अखंड जगातल्या लोकांना वाटतंय हिंदू आता जगाची महासत्ता होतोय. आम्ही शाळेत असताना ऐकलं होतं की 20 वर्षानंतर भारत महासत्ता होणार आहे. पण परवा इंग्लंडचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी सांगितलं भारत जगातली 3री आर्थिक महासत्ता होतोय. भाजपच्या आमदारांनी नाही, भाजपच्या खासदारांनी नाही. आम्ही म्हटलं का मग हे तुटून पडतात सगळे आमच्यावरती की असं तसं. ज्या इंग्लंडचं आमच्यावरती राज्य होतं त्या इंग्लंडचा पंतप्रधान म्हणतोय भारत जगातली 3री महासत्ता होते म्हणजे देश बदलतोय. हे चोमड्यानो देश बदलतोय. त्यांचं नीट स्टेटमेंट ऐका. मागच्या महिन्यात ट्रम्प म्हणतोय मला मोदीजींच्या बरोबर बोलायचंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणते मला बोलायचं आहे. त्यांनी ते टेरिफ लावलं होतं 25%, 50%. आपला वाघ असा निघाला, ठीक आहे तुझं टेरिफ तिकडं. त्यांनी दुसरी जुळणी लावली, ते पळायला लागलं. येडं झालं, येडं झालं, येडं झालं. मी बीडचं सांगत नाही, मी सांगलीचं, साताऱ्याचं, कोल्हापूर, सोलापूरचं सांगत नाही. मी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचं बोलत नाही. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचं बोलत नाही. मराठवाड्यातले तुमचे जे 7-8 जिल्हे आहेत तिथलं सांगत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भूमिका आहे की मला मोदी साहेबांशी बोलायचं आहे. वाढदिवसाची वाट बघितली आणि वाढदिवसाला सकाळी पहिला मोदी साहेबांना फोन आला. ही ताकद तुमची वाढायला लागली मित्रांनो. ही अशीच वाढत नसते. तुम्ही सगळे एकत्रित आलेला आहात, तुम्ही सगळे एकजीव झालेला आहात आणि त्यांना सगळी राष्ट्र इस्लामिक राष्ट्र करायचे आहेत. भारतावरती त्यांचा डोळा आहे. हे फार मोगलापासून चाललंय, परंतु त्यांना जमाना झालाय. हिंदू समाज कशी आक्रमण करत नाही. हिंदू कधी गेले का आमचे हिंदू या म्हणून, हिंदू व्हा म्हणून. युट्यूबला सर्च करा. जगातल्या प्रत्येकाला वाटतंय हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या नव्हे, बाहेरच्या देशातल्या लोकांना वाटतंय. त्यांचं युट्यूबला तुम्ही सर्च करा. त्या रशिया मधल्या मुली इथे येत आहेत, फ्रान्स मधल्या मुली इथे येत आहेत, ऑस्ट्रेलियातल्या मुली भारतामध्ये येत आहेत. त्यांना
त्यांना आपल्या संस्कृतीविषयी अट्रॅक्शन आहे, त्यांना आपला हिंदू धर्माच्या पद्धती परंपरा आवडत आहेत. त्या म्हणतात की आम्हाला हिंदू व्हायचं आहे. तिथं आपला कोणी माणूस गेला नाही. रेशन देतो, तुम्हाला कपडे देतो, तुम्हाला वह्या देतो, पुस्तकं देतो, दप्तर देतो, पायात पोराला घालायला बूट देतो, आणि तुम्ही हिंदू व्हा. नाही, जबरदस्तीनं नाही. त्या सगळ्या लोकांना वाटतंय की हिंदू हीच संस्कृती जगाला वाचवू शकते, हिंदू हीच संस्कृती जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. भारतातली नाही, बाहेरचे लोक बोलतायत. पाकिस्तानच्या लोकांच्या तुम्ही युट्यूबला सर्च करून मुलाखती बघा. पाकिस्तानच्या जे शत्रू राष्ट्र आहे तिथली लोक म्हणतायत की हिंदू पद्धती आहेत त्याच आम्हाला पाहिजेत, पाकिस्तान मधली लोक. आणि आपल्या लगडी म्हणतोय तुम्ही हिंदू हिंदू कशाला करताय. मलाही लोक म्हणले अरे तुम्ही, म्हणलं अरे ते राजकारण हा दुय्यम भाग आहे. माझा बाप कुठं आमदार खासदार मंत्री होता, बरोबर की नाही. आमदारकी आणि खासदारकी महत्वाची नाही. अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं, मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली, मग त्यांनी मंदिरच का पाडली. मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली, त्यांनी मूर्त्यांची तोडफोड का केली. त्यांना माहित आहे तुमच्या आस्थेवरती घाला घातल्याशिवाय तुम्ही नाउमेद होणार नाही. गेल्या 2-3 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या. पुण्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे, तिथं एक चांद शेख नावाचा जिहादी गेला आणि मूर्तीवरती त्याला लघवी केली, मूर्तीवरती असली चाळे केले. त्याचा व्हिडिओ बाहेर आला. यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली, तरी तुम्हाला आम्हाला लाज वाटत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालायची यांची हिंमत कशी काय होते. ते चेक करतायत तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर हिंदू काय रिॲक्ट होतोय, हिंदू उत्तर काय देतोय, हे तुम्हाला चेक करतायत. अरे जर कोणी फडवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत आला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूर्तीपर्यंत आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे हात कलम केले पाहिजे. ही भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे. का याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का आपल्याला. अहिल्यादेवींपेक्षा कोणी श्रेष्ठ आपल्याला आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला कोणी आहे का. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंपेक्षा आपल्याला कोण श्रेष्ठ आहे का. अण्णाभाऊ आणि आपले महामानव आहेत ना, आपली श्रद्धास्थान आहेत, आपले आस्था आहेत. आणि कुणी पण येतो आणि विटंबना करतो, कुणी पण येतो मोडतोड करतो, कुणी पण येतो मंदिराची विटंबना करतो. हे कसं काय चालेल. हे चालणार नाही आणि हे आपण खपवून घ्यायचं नाही. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षामध्ये ठेवा. आज मी बीडला आलोय, जेव्हा परत येईल तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळालं पाहिजे, तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. ही भूमिका तुमची आणि आमची सगळ्यांची असली पाहिजे. हे मी तुम्हाला कळकळीनं सांगतो, हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आणि हिंदूला संपवणं एवढा सोपा नाही. हे कुठल्या येड्या गबाळ्याचं काम नाही. हे मोगलांच्या पासून औरंगजेब काही झालेलं नाही. सगळ्यांनी शांत बसा. बघा हे अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि त्यामुळं हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा अनेक कुप्रवृत्तीनं प्रयत्न केला, परंतु ते कुणाला जमलं नाही. आणि म्हणून इथून सभेतून जाताना सगळ्यांनी लक्षात ठेवा की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला धर्माचं काम करायचं आहे. कुणाकुणाला धर्माचं काम करायचं आहे. मोबाईल काढा तुम्ही सगळे, टॉर्च चालू करा. कुणाकुणाला धर्मासाठी काम करायचं आहे, धर्माच्या रक्षणासाठी काम करायचं आहे. पत्रकार मित्रांनो माझी विनंती आहे, हे सगळे आमचे बीड जिल्ह्यातल्या पोरांना धर्म रक्षक व्हायचं आहे, धर्माचं काम करायचं आहे. धर्मावरती जर कुणी वाकडी नजर केली तर त्याच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज